सिंधुदुर्गमधल्या शिरोडा वेळागर समुद्रातून 4 मृतदेह मिळालेत। बुडालेल्या 8 पर्यटकांपैकी 4 जण ठार झालेत, 1 जण सुखरूप असल्याची माहिती आहे। बुडालेले सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली होती। 8 जण या समुद्रामध्ये बुडाले होते, त्यापैकी 4 जण ठार झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर बुडालेले सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच असल्याची माहिती समोर आली। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सध्या समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आहे आणि काल बेळगाव आणि लोंढा येथील जे उत्तूर या भागातले जे पर्यटक होते ते आरवली वेळागर या ठिकाणी आलेले होते आणि शिरोडा वेळागर येथे आल्यानंतर एक काल दुर्घटना घडली। एकूण 9 पर्यटक होते, त्यातले 4 पर्यटक आहेत, त्यांचे मृतदेह आहेत ते मिळालेले आहेत। इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं की तुम्ही समुद्रात जाऊ नये। सध्या समुद्राला बघितलं तर मोठ्या प्रमाणात उधाण आहे, त्यामुळे स्थानिकांनी सांगू नये, त्यांचा जीव गेला। मला सांगा, तुम्ही स्थानिक आहात, त्या पर्यटकांना तुम्ही सांगितलेलं का? सांगितलंय बाबा तुम्ही जाऊ नका आतमध्ये, एकदम खोल ऐकून नाही। त्यांच्या वडील आणि बापूच होता, त्या असून दे कोण सांगू लागला। मी गेलो पुढे आणि नंतर माहिती पडलं तर 5 जण डुबले करून परत दिलंय मी, नंतर आमच्याच लोकांनी अंका काढला बाहेर। मला सांगा, सध्या समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आहे का? उधाण आहे तर मोठा काय तुफान जाऊचा, तुफानाचे हे दिले हवामान विभागाने दिले होय। आणि आता किती 3 मृतदेह काढायचे? अजून 3 बाकी आहेत। 4 गेले, 2 ड्रायव्हर, 1 बाई आणि लहान मुलगा सांगत होते। सगळे बेळगाव मधले होते बेळगावचे आणि कुडाळातले काही जण? कुडाळाचे काय होते आणि मुसलमानच होते, सगळी ग्रुप इलेलो त्यांचा। सध्या इथे जी हा समुद्र आहे तो काय धोकादायक झालाय? एवढा धोका इथे आहे, मोठा धोका, कोण जात नाही। आज बघितलं तर 3 मृतदेहांची जी शोध मोहीम आहे ती सध्या समुद्रामध्ये सुरू आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, शिरोडा, सिंधुदुर्ग।